जेव्हा पण आपण काहीतरी काम करत असेल, तर मध्ये येणार लाड घालणार आणि हातात पकडलं, तर मी किती कॅमेरा शाय असं दाखवणारं माझं एक मांजर म्हणजे किचो. चला असो. तर आदल्या दिवशी माझी होती मॉर्निंग आणि मॉर्निंगला टिफिनमध्ये गवारीच्या शेंगा, खोबऱ्याचं वाटण घालून बनवल्या होत्या. छान असा टिफिन बनवला, मॉर्निंगला गेले. त्या दिवशी काही शूट करायला जमलं नाही. नेक्स्ट डेला होता ऑफ, प्लस चतुर्थी होती आणि अंगारक योग होता, म्हणून चतुर्थी धरली होती. तर सकाळी आधी गरम पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिऊन ते पाणी घेतलं. त्यानंतर घरातील खूप सारी कामं आवरली आणि मग बटाट्याचा नाश्ता बनवला होता, दह्याबरोबर खाल्लेला. त्यानंतर आदल्या रात्रीच मी साबुदाणा भिजायला घातला होता, कारण दुसऱ्या दिवशी उपवास होता म्हणून खिचडी बनवायची होती. तर मस्त अशी खिचडी बनवायला घेतली, पण साबुदाणा एवढा चिकट झाला होता, की असं वाटत होतं आता खिचडी कच्ची राहते की काय? पण नाही राहिलेली. त्यानंतर इव्हनिंगला घरातील इतर कामं आवरून, देवपूजा करून संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक म्हणजे तरी काय, पुलाव बनवणार होते उपवास सोडायला. भरपूर अशा भाज्या घालून पुलाव बनवलेला आहे. जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, नक्की शेअर करेल. त्यानंतर संध्याकाळी स्तोत्र पठण केले, बाप्पांची आरती केली आणि आता वाट बघत होते ती म्हणजे चंद्रोदयाची, ज्यानंतर मला उपवास सोडायचा होता. फायनली 10:07 नंतर चंद्राची आणि बाप्पांची पूजा केली आणि माझं छोटंसं असं जेवण मी बनवलेलं उपवास सोडायला घेतलेला. आणि माझा ज्यावेळेस मी उपवास सोडत होते, जेवण करत होते, त्यावेळेस माझ्या खिशातही छान असं तिचा डिनर एन्जॉय करणं चाललं होतं. तर असा हा माझा डे ऑफ छान असा गेलेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.